नमस्कार. सहज आणि सोपे शिक्षण या यूट्यूब चॅनलवर माझ्या विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण जनरल सायन्स इयत्ता 7वी यावरील चॅप्टर नंबर 13 चेंजेस फिजिकल अँड केमिकल बदल भौतिक आणि रासायनिक यावरील स्वाध्याय म्हणजे एक्सरसाइज आपण बघणार आहोत. स्वाध्याय बघण्यापूर्वी अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल त्यांनी कृपया सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला गणित, विज्ञान, स्कॉलरशिप, ग्रामर याशिवाय कुकिंगचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या ह्या चॅनलवर बघायला मिळतील. क्वेश्चन नंबर 1. डिस्टिंग्विश बिटवीन द फॉलोइंग. फरक स्पष्ट करा. ए. फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. Physical change. 1. It is temporary. 2. It is reversible. 3. No new substance is formed. 4. Properties of original substance remains same. यावरील एक्झाम्पल बघा. Breaking of glass object. Melting of ice into water. हे झाले फिजिकल चेंजचे फरक स्पष्ट करण्यामधील 4 मुद्दे. याच्याच बाजूला लिहायचे आहे केमिकल चेंज. केमिकल चेंज. 1. इट इज परमनंट. 2. इट इज जनरली इरिव्हर्सिबल. 3. न्यू सबस्टन्स इज फॉर्म. 4. प्रॉपर्टीज ऑफ ओरिजिनल सबस्टन्स चेंजेस. एक्झाम्पल रस्टिंग ऑफ आयर्न, रायपनिंग ऑफ मँगो. तर अशा पद्धतीने 4 मुद्दे आणि एक्झाम्पल लिहायचे आहेत. बी. पिरियॉडिक चेंज अँड नॉन पिरियॉडिक चेंज. आवर्ती बदल आणि अनावर्ती बदल. पिरियॉडिक चेंज. 1. चेंजेस अकर अगेन अँड अगेन आफ्टर फिक्स्ड टाइम इंटरवल. 2. देर इज कॉन्स्टन्सी इन पिरियॉडिक टेबल. कॉन्स्टन्सी म्हणजे काय, एक जे काही पिरियड आहे तो स्थिर असेल किंवा कॉन्स्टंट असेल. 3. चेंजेस कॅन इझिली बी प्रेडिक्टेड. प्रेडिक्टेड म्हणजे भाकीत करणे किंवा त्याविषयीचं भविष्य सांगणे की हा चेंज घडणार आहे हे आपण नक्की सांगू शकतो. एक्झाम्पल सनराईज अँड सनसेट, हाय टाईड अँड लो टाईड, भरती आणि ओहोटी. नॉन पिरियॉडिक चेंज. 1. Changes do not occur again and again after fixed time interval किंवा fixed interval of time असं लिहिलं तरी चालणार आहे. 2. There is no constancy in non-periodic changes. मग हा जो बदल आहे तो एक विशिष्ट कालावधीमध्येच घडेल असं काही सांगू शकत नाही. 3. It is difficult to predict the change. पुन्हा या चेंज विषयी काही भाकीत करणं किंवा भविष्य सांगणं हे डिफिकल्ट म्हणजे अवघड आहे. तो कधी घडू शकतो. एक्झाम्पल अर्थक्वेक, भूकंप, स्ट्रॉम, वादळ, फ्लड, महापूर अँड सुनामी. सी. नॅचरल चेंज अँड मॅनमेड चेंज. नॅचरल चेंज म्हणजे नैसर्गिक बदल, मॅनमेड म्हणजे जे मानवाने घडवून आणलेले आहेत ते. त्याच्यातलं नॅचरल चेंज बघा. 1. चेंजेस अकर ऑटोमॅटिकली किंवा ऑन देअर वन अकॉर्ड म्हणजे की जे बदल आपोआप होतात किंवा नॅचरली होतात. चेंजेस अकर ऑटोमॅटिकली किंवा त्याच्याऐवजी तुम्ही नॅचरली असं लिहिलं तरी चालणार आहे. 2. नॅचरल इव्हेंट्स आर द एक्झाम्पल्स ऑफ नॅचरल चेंजेस. मग निसर्गामध्ये ज्या ज्या घटना घडतात ह्या सगळ्या काय आहेत, नॅचरल चेंजेसचे एक्झाम्पल आहेत. फॉर एक्झाम्पल रायपनिंग ऑफ अ फ्रूट, रेनफॉल. Man-made change. 1. Changes occur due to human activity. मग मानवीय कृतीमुळे जे बदल घडतात त्याला आपण काय म्हणायचं आहे, man-made changes. 2. Man-made changes are due to man's wish. मग माणसाच्या इच्छेनुसार हे बदल घडत असतात. एक्झाम्पल आहे कन्व्हर्जन ऑफ मिल्क इंटू यॉगर्ट, बर्निंग ऑफ वूड. डिस्टिंग्विश बिटवीन द फॉलोइंग. तर यात दोघही मुद्दे साईडला लिहायचे आहे, मध्ये रेष टाकायची आहे.
Question number 2. Under which different types can the following changes be classified? A. Conversion of milk into yogurt म्हणजे दुधाचे दही होणे. हा कोणता बदल आहे बघा. तर याच्यासाठी आपल्याला अनेक बदल लागू पडतात. त्याच्यात मॅन मेड, युजफुल, केमिकल चेंज, इरिव्हर्सिबल चेंज अँड स्लो चेंज हे लिहिता येईल आपल्याला. बी. ब्रस्टिंग ऑफ अ क्रॅकर्स तर फटाका फुटणे. बी. त्याचा आन्सर बघा. मॅन मेड, चेंज, केमिकल चेंज, हार्मफुल, इरिव्हर्सिबल, also fast change. C. Occurrence of an earthquake. तर अर्थक्वेक ही कशा पद्धतीने घडून येतो बघा. तर भूकंप होणे ही आहे नॅचरल, पिरियॉडिक चेंज, फिजिकल, केमिकल, इरिव्हर्सिबल चेंज. डी. रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ अराउंड द सन. रिव्होल्यूशन म्हणजे काय. तर पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण. नॅचरल, पिरियॉडिक चेंज. ई. स्ट्रेचिंग ऑफ अ स्प्रिंग म्हणजे काय की स्प्रिंग ताणणे. फिजिकल चेंज, रिव्हर्सिबल चेंज, मॅनमेड चेंज. गिव्ह रिझन कारणे द्या. ए. व्हाईल परचेसिंग कॅन फूड इट्स एक्सपायरी डेट शुड बी चेक. हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी. तर रिझन बघा. 1. आफ्टर द एक्सपायरी डेट द फूड मे नॉट रिमेन इन अ गुड कंडिशन ड्यू टू व्हेरियस केमिकल चेंजेस. ओरिजिनल टेस्ट अँड फ्लेवर ऑफ फूड चेंज ड्यू टू केमिकल चेंजेस. Consuming such food can cause harm to our health. Therefore, while purchasing canned food, its expiry date should be checked. B. An iron article should be given a coat of paint. लोखंडी वस्तूस रंग लावतात. Reason बघा. 1. An iron articles become weak due to corrosion. मग करोजन म्हणजे क्षरण. याच्यामुळे आयर्न आर्टिकल हे वीक बनतात. वीक म्हणजे कमकुवत. व्हेन अँड आयर्न आर्टिकल रस्ट म्हणजे गंजतात. अ रेडिश ब्राऊन लेअर फॉर्म ऑन इट. मग त्यावर एक लालसर तपकिरी रंगाचा किंवा विटकरी रंगाचा लेअर तयार होत असतो. करोजन इज कॉज बाय ऑक्सिजन, मॉइश्चर, वेपर्स ऑफ केमिकल्स इन द एअर. मग करोजन हे हवेतील जे काही ऑक्सिजन असेल, मॉइश्चर असतील म्हणजेच बाष्प, वेपर्स ऑफ केमिकल्स इन द एअर तसेच जे काही रासायनिक असतील त्यांची जी काही वाफ असेल यामुळे सुद्धा करोजन होत असतं. 4. सो टू अवॉइड किंवा प्रिव्हेंट दोघांपैकी एक लिहा. सो टू अवॉइड प्रिव्हेंट करोजन अँड आयर्न आर्टिकल शुड बी गिव्हन अ कोट ऑफ झिंक ऑर पेंट. मग आयर्न आर्टिकलला झिंकची कोट दिली जाते, कोटिंग किंवा त्याला पेंट केलं जातं. सी. ए वुडन आर्टिकल शुड बी पॉलिश. वुडन म्हणजे लाकडी वस्तूस पॉलिश करावे. रिझन. ए वूड इज अन ऑर्गॅनिक सबस्टन्स. 2. वूड ऍब्सॉर्ब मॉइश्चर इन द एअर अँड स्वेल. मग वूड हे एक ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे, जैविक पदार्थ आहे. वूड हवेतील जो काही मॉइश्चर आहे, ओलावा आहे तो शोषून घेतो आणि स्वेल म्हणजे तो फुगतो. 3. ड्यू टू धिस वूड इज अफेक्टेड बाय फंगस. मग या सर्व कारणांमुळे काय होतं की वूड हा फंगसमुळे अफेक्ट होतो किंवा त्याच्यावर फंगस वाढतात. 4. पॉलिशिंग अ वूड मेक्स इट अट्रॅक्टिव्ह also increases its resistance to moisture. पॉलिशिंग वूड मग लाकडाला पॉलिश केल्यामुळे मेक्स इट अट्रॅक्टिव्ह त्यामुळे लाकूड हे अट्रॅक्टिव्ह दिसतं. also increase its resistance to moisture आणि पुन्हा ओलावा शोषून घेण्यापासून हा रेझिस्टन्स म्हणजे विरोध होत असतो. 5.
सो टू अवॉइड दीज हार्मफुल चेंजेस, मग हे सगळे घातक परिणाम टाळण्यासाठी ए वूड आर्टिकल शुड बी पॉलिश, म्हणून लाकडी वस्तू पॉलिश करतात. डी. कॉपर अँड ब्रास युटेन्सिल्स शुड बी टिन्ड. कॉपर म्हणजे तांब, ब्रास म्हणजे पित्तळ. अशा प्रकारच्या भांड्यांना टिन म्हणजे कलही करावी लागते. रिझन बघा. 1. A greenish layer is seen to form on a copper articles. 2. This process is called corrosion of metals. 3. Things become weak due to corrosion. 4. Corrosion is caused by oxygen, moisture, vapors of chemicals in the air. So to prevent all this harm, copper and brass articles are coated with tin. E. A dry handkerchief gets wet at once on dipping in water, but it takes long for a wet handkerchief to dry. कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर तो लगेच ओला होतो, परंतु ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो. रिझन. अ ड्राय हँकरचीफ ॲब्सॉर्ब द वॉटर. तर कोरडा जो रुमाल आहे तो पाणी शोषून घेतो. वेन इट इज डीप इन टू द वॉटर, दिस इज अ फास्ट चेंज. मग हा काय आहे? एक फास्ट चेंज आहे. सेकंड, बट ड्राईंग सच मॉइस्ट हँकरचीफ, मग असा ओलसर हँकरचीफ वाळवणे इज अ स्लो प्रोसेस. मग त्याला वाळण्यासाठी वेळ जास्त लागतो. ही एक स्लो प्रोसेस आहे. विच अकर्स ड्यू टू इव्हॅपोरेशन. मग बाष्पीभवनामुळे हँकरचीफ वाळण्याची क्रिया घडत असते. इव्हॅपोरेशन इज द फिजिकल चेंज. इव्हॅपोरेशन ही एक भौतिक बदल आहे. डिपेंड्स ऑन ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर. मग बाष्पीभवन हे वातावरणाचं जे काही तापमान असेल किंवा वातावरणामध्ये जी काही आर्द्रता असेल म्हणजे ह्युमिडिटी, यावर डिपेंड असतं. डिपेंड म्हणजे अवलंबून असतं. देअरफॉर इट टेक्स लॉंग टाइम टू ड्राय. हँकरची पटकन वाळतो आणि तेच हिवाळा असेल किंवा पावसाळ्यात मात्र त्याला वाळण्यासाठी अधिक वेळ लागतो. 4. What will you take into account while identifying the following? कशाचा विचार कराल? A. A physical change in a substance. की पदार्थामध्ये फिजिकल बदल झाला हे तुम्ही कशावरून ठरवणार? A साठी आणि B साठी अ केमिकल चेंज इन अ सबस्टन्स. तर पदार्थामध्ये रासायनिक बदल झाला हे दर्शवण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी विचारात घेणार आहोत? तर आपण फरक स्पष्ट करा. डिस्टिंग्विश बिटवीन द फॉलोइंग. तर यामध्ये फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज याची जी काही फरकाचे मुद्दे बघितले आहेत 1 ते 4 आणि एक्झाम्पल हे आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. तेच मुद्दे राहणार आहेत. क्वेश्चन नंबर 5. रीड द पॅराग्राफ अँड नोट डाऊन द व्हेरियस टाइप्स ऑफ चेंजेस इट मेन्शन. तर खालील पॅराग्राफ आपल्याला वाचायचा आहे आणि त्याच्यामध्ये जी काही वेगवेगळ्या प्रकारच्या बदलांची उदाहरणं आलेली आहेत ती आपल्याला बघायची आहेत. इट वॉज नियरली 6 o'clock इन द इव्हिनिंग. मग हा कोणता बदल आहे? पिरियॉडिक चेंज. ही लाईन लिहायची त्याच्या पुढे लिहायचं पिरियॉडिक चेंज. द सन वॉज सेटिंग. सन वॉज सेटिंग, नॅचरल अँड पिरियॉडिक चेंज. ए ब्रीज वॉज ब्लोईंग. ब्रीज म्हणजे थंड हवा वाहत होती. नॅचरल अँड नॉन पिरियॉडिक चेंज. लीव्स ऑन द ट्री वेअर शेकिंग. तर हा सुद्धा नॅचरल चेंज आहे. साहिल वॉज सिटिंग इन द कोर्टयार्ड. रोलिंग बॉल ऑफ वेट सॉइल अँड शेपिंग देम इनटू व्हेरियस टॉयज. तर जी काही ओली माती असेल तर तिला वेगवेगळे आकार देऊन तो वस्तू बनवत होता. इथून इथपर्यंत हे वाक्य घ्यायचे. मॅनमेड, फिजिकल अँड रिव्हर्सिबल चेंज. देन ही फेल्ट हंग्री अँड वेंट इन टू द हाऊस.
Mother made a dough of wheat and flour and fried puris. While eating hot puris, making dough from wheat flour and fried puris इथपर्यंत घ्यायचं आहे. Man made, useful, irreversible and chemical change. While eating hot puris, his attention was drawn outside the window. तर त्याचे लक्ष कुठे जात आहे? बाहेर जात आहे. It had started raining. मग रेनिंग काय आहे? नॅचरल, युजफुल, नॉन पिरियॉडिक चेंज. देर वॉज लाइटनिंग. मग लाइटनिंग म्हणजे आकाशात वीज चमकत होती. नॅचरल, हार्मफुल, नॉन पिरियॉडिक चेंज हे लिहायचं आहे. साहिल वॉज एन्जॉईंग हिज डिनर इन द डिम लाईट. तर अशा पद्धतीने या प्रकरणावरील स्वाध्याय हा पूर्ण झालेला आहे. अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.